श्वास सोडा. मी आभारी आहे मी आभारी आहे. या जादुई आयुष्यासाठी. मी मी आभारी आहे या जादुई सकाळसाठी. मी आभारी आहे या जादुई श्वासोच्छवासासाठी. श्वास मी आभारी आहे माझ्या घेणार आहे. प्रेमळ आयुष्यासाठी. माझ्या पूर्ण मी आयुष्यासाठी आभारी आहे मी आभारी आहे. माझ्या स्वस्थ तंदुरुस्त बॉडीसाठी. स्वस्थ तंदुरुस्त मी बनवण्यासाठी. आभारी आहे माझ्या मी प्रेमळ कुटुंबासाठी. कुटुंबासाठी मी आभारी आहे मी आभारी माझ्या आहे. सपोर्टिव्ह मित्रमैत्रिणींसाठी. मी आभारी आहे युनिव्हर्सशी मला एवढं सुंदर आयुष्य देण्यासाठी. सुंदर मी आयुष्य आभारी देण्यासाठी. आहे स्वामी बाप्पांची नेहमी मला नेहमी मार्गदर्शन करण्यासाठी. मार्गदर्शन करण्यासाठी. थँक्यू. 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 सगळ्यांनी आई आणि वडिलांसाठीचे ग्रॅटिट्यूड लिहायला सुरुवात करायची आहे. पाच पाच ग्रॅटिट्यूड आईसाठी, पाच ग्रॅटिट्यूड बाबांसाठी लिहायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपली नेक्स्ट प्रॅक्टिस सुरू करू.
मॅम काय द्यायला लागला? आपण आई-बाबांसाठीचे ग्रॅटिट्यूड लिहितोय. पण आता हा तुम्ही ते नंतर लिहा, थोडी जागा सोडा, 5-5 ग्रॅटिट्यूड आणि आपण आपली हा प्रॅक्टिस सुरू करूया. आपण आज नोव्हेंबर महिन्यासाठी लिहिणार आहोत. तर नोव्हेंबर महिन्याला नाईस नोव्हेंबर असं म्हणूया आणि सुरू करूया नोव्हेंबर महिन्यासाठीचे ग्रॅटिट्यूड. फोन घेऊ शकता तुम्ही हातामध्ये, जर तुम्हाला आठवायला मदत होईल त्याने फोटोज बघून. मी कृतज्ञ आहे 9 नोव्हेंबर साठी
कारण त्या महिन्यात 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन होतं आणि मी सुंदर तयार होऊन ऑफिसला गेले होते. वाव. 19 नोव्हेंबर ना. हा. मी कृतज्ञ आहे 9 नोव्हेंबरसाठी कारण 3 नोव्हेंबरला भाऊबीज होता. माझ्या भावाने मला सुंदर ड्रेस गिफ्ट केला. जसं की 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन होतं आणि हो. आपण सगळे ते सेलिब्रेट करतो, साजरा करतो दिवाळी. तर त्याच्यासाठी थोडे ग्रॅटिट्यूड लिहूया आपण सगळे. मॅम तुमचा आवाज थोडासा ना कमी येतो असं. आता येतोय? हा, आता बरोबर. हो. ओके, थँक्यू. चला, सगळ्यांनी बोलायचं आहे, सांगायचं आहे. तुम्ही कशासाठी ग्रेटफुल आहात नोव्हेंबर महिन्यामध्ये? मी कृतज्ञ आहे 9 नोव्हेंबरसाठी की ज्याने मला परत एकदा मॅजिक बुक दिली. वा. नोव्हेंबरमध्येच आपली मॅजिक बुक स्टार्ट झाली. सो वा. खूपच हम्म. छान. आनंदीमय मंथ आहे माझ्यासाठी. येस. वा. मी कृतज्ञ आहे नोव्हेंबर महिन्यासाठी, कारण मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी माझ्या नवीन घरी जाऊन सुद्धा पूजा केलेली आणि तिथे पणत्या लावलेल्या. वा. मी कृतज्ञ आहे नोव्हेंबर महिन्याची, कारण मी या माझ्या राहत्या घरी सुद्धा खूप सुंदर रांगोळी काढलेली. सगळ्यांनी लिहायचं आहे. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांनी सुद्धा लिहायचं आहे. लिहिताना चेहऱ्यावर हास्य ठेवायचं आहे, स्मित हास्य. चला, बोलत राहायचं आहे. मी कृतज्ञ आहे 7 नोव्हेंबरसाठी माझ्या मैत्रिणीचा बर्थडे होता. मी तिला विश केलं. ती खूप खुश झाली. वाव. मी कृतज्ञ आहे दिवाळीच्या दिवसाकरता नोव्हेंबरमध्ये ज्या दिवशी मी आणि माझ्या मुलीने मिळून खूप सुंदर रांगोळी काढली होती. सो थँक्यू सो मच फॉर दॅट मोमेंट. वाव.
मी खूप कृतज्ञ आहे 22 नोव्हेंबर महिन्याची बिकॉज दिवाळीच्या दिवशी मी अ, अ, आपण जे फराळ बनवतो दिवाळीचं तसे 11 पॅकेट्स बनवून मी ते दिले होते, शेअर केले होते वाव गरजू गरजू लोकांसोबत. वाव वाव वाव. वाव. आणि मी याच्या माझ्या आईची खूप आभारी आहे कारण तिने ते सगळं बनवलेलं आणि तिने मला अलाउ पण केलं हे करण्यासाठी. सो थँक्यू. मी कृतज्ञ आहे 14 नोव्हेंबर साठी. त्या दिवशी चिल्ड्रन्स डे होता. मी सगळ्या लहान मुलांना चॉकलेट्स वाटले. वाव. आम्हाला तर नाही मिळाले पण. मॅम आपण नंतर जॉईन झालं. मी कृतज्ञ आहे मला मिळालेल्या फ्री वेळेसाठी, ज्यामुळे मी यावर्षी दिवाळीचा फराळ बनवू शकली आणि जो खूप छान झाला आणि सगळ्यांना खूप आवडला. सो मी तो जो आस्वाद घेऊ शकलो त्या फराळाचा, त्यासाठी खूप धन्यवाद 22 नोव्हेंबरचे. वाव. मी कृतज्ञ आहे 2 नोव्हेंबरची. आमच्या समोर गणपतीचं मंदिर आहे. तिथं सगळं मंदिर लायटिंग म्हणजे पणत्या लावून सजवलं. त्यात आम्ही सगळ्यांनी महिलांनी तिथे जाऊन पणत्यांचे वेगवेगळे शेप वगैरे बनवून डेकोरेट केलं. वाव. जसे की जसे की स्वस्तिक, ओम असे चिन्ह काढून तिथं आम्ही सगळ्यांनी डेकोरेट मंदिर केलं होतं आणि मस्त नंतर सगळ्यांनी आरती केली. वाव. नोव्हेंबर महिन्यामध्ये आय थिंक ते काकडा आरती वगैरे पण असतं ना काही ठिकाणी. हो हो हो, काकडा. मी कृतज्ञ आहे 22 नोव्हेंबर महिन्याची कारण मी सिंगम रिटर्न मूवी पाहिला. वाव. वा. मी कृतज्ञ आहे 22 नोव्हेंबर महिन्याची कारण मी माझ्या एका मैत्रिणीसोबत मॅजिक बुकच्या प्रॅक्टिसेस किंवा मी ज्या प्रॅक्टिसेस केल्या त्या खूप डिटेलमध्ये डिस्कस करू शकले. मी खूप कृतज्ञ आहे 22 नोव्हेंबर महिन्याची बिकॉज माझ्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होती आहे. वाव. मी खूप कृतज्ञ आहे 7 नोव्हेंबरची. आमची स्कूल फ्रेंडची मुलगी PSI झाली. तिला भेटायला आम्ही सगळ्या बाईक म्हणून तिच्या गावी गेलो होतो आणि तिने छान आमच्यासाठी जेवण वगैरे बनवलं आणि खूप मस्त एन्जॉय केलं. वाव. मी कृतज्ञ आहे 19 नोव्हेंबर साठी. कारण त्या दिवशी माझ्या आईचा बर्थडे असतो. आणि तो दिवस माझ्या आईच्या आठवणींचा दिवस होता. मी आभारी आहे. वाव. मी कृतज्ञ आहे 4 नोव्हेंबरची की माझ्या मोठ्या नातवाचा बर्थडे असतो आणि त्याने आम्हाला हॉटेलमध्ये पार्टी दिली. वाव. वाव. मी कृतज्ञ आहे 22 नोव्हेंबरची, ज्यामध्ये आम्ही भरपूर शॉपिंग करू शकलो आणि सगळ्यांना दिवाळी गिफ्ट पण देऊ शकलो. सो थँक्यू सो मच 22 नोव्हेंबर त्या सगळ्या आनंदी मोमेंटसाठी. वाव.
I'm so grateful and happy about nice November. This is a jackpot month for me always. As many things actually comes up in November. I do have my daughter, beautiful daughter's birthday, beautiful wife's birthday, my wedding anniversary. Wow. 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 Thank you, universe, and thank you, November. ग्रेटफुल, मी आभारी आहे, कृतज्ञ आहे नाईस नोव्हेंबर महिन्याची, बिकॉज मी कीर्ती मॅम सोबत मराठीमध्ये मॅजिक बुक मध्ये सहभाग घेऊ शकले. मी आभारी आहे 22 नोव्हेंबरची, ज्यामध्ये मी आणि माझी मैत्रीण आणि आमचे मुलं तळजाईला गेलो होतो आणि आमची खूप इच्छा होती की आम्हाला मोर दिसावे आणि मोराचं पीस सापडावं. सो आम्ही खूप म्हणजे फिरलो आणि आम्हाला फायनली 4-5 मोरपीस सापडले आणि खूपच वाव. असं हॅप्पी मुमेंट होती ती आमच्यासाठी. आणि सगळे छान आमच्या मुलांना विचारत पण होते, वाव कुठे सापडले तुम्हाला, असं इट वॉज अ फॅन्टॅस्टिक मुमेंट. वाव. मी कृतज्ञ आहे 22 नोव्हेंबर दिवाळीच्या दिवसांमध्ये माझ्या वहिनीने आम्हा सगळ्या बहिणींना त्यांच्या घरी एकत्र येऊन डिनर करण्यासाठी आमंत्रण केलं. वाव. मी कृतज्ञ आहे 22 नोव्हेंबर महिन्याची, बिकॉज त्या महिन्यांमध्ये शंकर महाराजांचा सोहळा असतो आणि आमच्या सोसायटीमध्ये जेव्हा ती नगर प्रदक्षिणा असते तेव्हा आमच्या सोसायटीमध्ये त्यांची पालखी येते आणि खूप मोठा सोहळा असतो तो इकडे. सो आय एम ग्रेटफुल फॉर दॅट मोमेंट. Wow. Wow. I'm so grateful and happy that I was able to visit with my friend to Alandi and Jejuri, and I enjoyed a lot. वाव. I'm so happy and grateful to my family, my daughter, and everybody. And everybody came along with me, and we spent happy moments in ISKCON temple. And I have done Annadan over there again for my daughter's वाव. birthday. मी कृतज्ञ आहे 3 नोव्हेंबरची, की माझी मुलगी इथं राहायला आली होती माझ्याकडे दिवाळीच्या सुट्टीला. वाव. वाव. Wow. Done. मी कृतज्ञ आहे 8 नोव्हेंबरची, माझ्या मुलीची अॅनिव्हर्सरी असते. वाव. मी कृतज्ञ आहे 15 नोव्हेंबरची. आम्ही सगळ्यांनी मिळून सामुदायिक विवाह केला होता. वाव. मी कृतज्ञ आहे 22 नोव्हेंबरची, बिकॉज मला लँडमार्कचं सेशन अटेंड करता आलं विथ माय ब्रदर. I'm so blessed and happy that I was invited and with love to attend the bombing ceremony of my cousin sister. Yeah, she purchased a bungalow at in Raini Nagar. वाव. आय एम सो ग्रेटफुल फॉर द नाईस नोव्हेंबर, बिकॉज या महिन्याने मला खूप सिन्सिअर मराठी मॅजिक बुक प्रॅक्टिशनर सोबत जोडलं. सो आय एम सो ग्रेटफुल फॉर दॅट.
And I'm so happy and grateful that I was able to meet all this good magical family, which has brought a significant difference in my family, in my life. Thank you so much. वाव. मी कृतज्ञ आहे 21 साठी माझ्या जावेचा दिदीचा 24वा वेडिंग अॅनिव्हर्सरी होता आणि मी त्यांना फोन करून विश केल्याबद्दल त्यांना खूपच आनंद झाला आफ्टर 15 इयर्स. वाव. मी कृतज्ञ आहे 9 नोव्हेंबरची बिकॉज मी माझ्या नवीन घराचं ॲग्रीमेंट साईन केलं. वाव. 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 वाह, क्या बात. मी कृतज्ञ आहे 9 नोव्हेंबरची आणि मॅजिक बुक आणि फिल्म इंडस्ट्रीची ज्यामुळे मला या मंथ मध्ये माझ्या हस्बंडला एकदम फॅन्टॅस्टिक स्पेशल बर्थडे सेलिब्रेशन गिफ्ट देता आलं. जो की त्याचा कल हो ना हो मूवी फेवरेट आहे आणि मला माहित पण नव्हतं तो या मंथ मध्ये रिलीज होणार आहे. सो इट वॉज अ फॅन्टॅस्टिक गिफ्ट फॉर बोथ ऑफ अस. कल वाव. हो ना हो री रिलीज आणि हे सगळं मॅजिक बुक मुळे शक्य झालं. सो थँक्यू सो मच. ऍक्च्युली वाव. आता सध्या सुरू आहे की जुने मूवी काही थिएटर्सला दाखवतात. येस करेक्ट. I'm so happy and blessed that I was able to spend a beautiful day with my wife to watch movies and to explore the city and historical places. Thank you so much. वाव. मी कृतज्ञ आहे नोव्हेंबर महिन्यासाठी कारण या महिन्यामध्ये मी कीर्ती मॅम आणि प्राजक्ता मॅम सोबत मॅजिक बुक संपूर्णपणे व्यवस्थितरित्या सगळ्या वर्गाने लिहून कम्प्लीट केले आणि हे फर्स्ट टाइमच असं झालं की मी पूर्णपणे व्यवस्थित करू शकले. वाव, व्हेरी नाईस. वाव. मी कृतज्ञ आहे 9 नोव्हेंबर महिन्याची बिकॉज मी जसं माझ्या व्हिज्युअलायझेशन स्क्रिप्ट मध्ये बोललेलं की माझं ॲग्रीमेंट होईल तेव्हा मी आधी सगळ्यात पहिलं स्वामींशी जाऊन बोलेल किंवा स्वामींना थँक्यू म्हणेल आणि त्याप्रमाणे मी केलं. सो आय एम सो ग्रेटफुल फॉर वाव. दॅट मोमेंट. वाव. आय एम सो ग्रेटफुल फॉर द 9 नोव्हेंबर बिकॉज मला राजन सरांनी सुलतान ऑफ द वीक होण्याची संधी दिली आणि मला माझ्या मॅजिक प्रॅक्टिसेस सगळ्यांसमोर शेअर करण्यासाठी अलाउ केलं. सो थँक्यू. थँक्यू वाव. राजन सर. खूप थँक्यू सुंदर. सो मच फॉर शेअरिंग. थँक्यू. मी कृतज्ञ आहे 9 नोव्हेंबरची आम्हाला मराठीतून मॅजिक बुक मिळाले व ते कम्प्लीट करून कीर्ती मॅमनी व प्राजक्त मॅमनी करून घेतले. वाव. वाव. खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू सो मच. मला पण मी खूप कृतज्ञ आहे की त्यांच्यामुळेच मी सुद्धा पहिल्यांदाच पूर्णपणे व्यवस्थितपणे मी कम्प्लीट केलं. वाव. आपली मातृभाषा आणि हा जो टच आहे ते सगळं म्हणतात. मातृभाषेचा त्याचाच फायदा झाला. हा. याने खूप फरक पडतो. हम्म. सेंटिमेंट्स आणि आपल्याला माहिती आहे की आपण मराठी माणसं कुठल्या पद्धतीने पुढे जातो आयुष्यामध्ये त्याने फार फरक पडतो बेसिकली. थँक्यू सो मच. लँग्वेजचा फरक पडतो. बरोबर. थँक्यू टू Rhonda Bryan and I'm community of Marathi Magic. थँक्यू. One- मी once again. कृतज्ञ आहे 9 नोव्हेंबरची आपण 20 तारखेला सगळ्यांनी वोटिंग केलं. वाव.
to Mridul madam and Bhagyashree. Because of them, I am into Marathi magic book. And also special thanks to Prajakta. मी कृतज्ञ आहे 9 नोव्हेंबरची. आमची एक मैत्रीण दीपा म्हणून आहे, तिने आम्हाला छोटीशी पार्टी दिली होती व छान मस्त गाणे म्हणून रील्स बनवून घेतले. वाव. आय एम I'm सो so happy ग्रेटफुल. and grateful. Go ahead, please. बोला बोला. I'm so grateful and happy that the entire family came together, enjoyed and played together in the month of November, which was again like many after many years. uh, this occasion came and we were all happy to get into the childish moments. So I did enjoy it a lot. Thank you so much. November, nice November. It was really nice. Thank you so much. आय एम सो ग्रेटफुल फॉर द नाईस नोव्हेंबर मंथ बिकॉज मॅजिक बुकमुळे मला पल्लवी मॅमला ऐकण्याची संधी मिळाली, त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली. सो थँक्यू. वा. मी I'm so कृतज्ञ आहे thankful and नाईस. बोला बोला. बोला सुचिता मॅम बोला. Please, मी go ahead. कृतज्ञ आहे 9 नोव्हेंबर 15 नोव्हेंबर साठी. त्या दिवशी तुळशी विवाह होता, समाप्ती होती आणि मी घरी ऑफिस मधून आल्यावरती तुळशीच्या कुंडीच्या आजूबाजूला सगळे दिवे लावून मी ते सेलिब्रेशन केलं. वाव. I'm so happy and grateful to see all the magics from and the sharings that has come up in the Pullman session during our meet. And it was really a thrilling moment to understand what all magics are happening in this world. So thank you so much. Nice November. It was really good. वाव. चला आता आपण आता डिसेंबर महिन्याकडे जाऊया. हिचं काय लिहिलं मॅडम? धमाकेदार डिसेंबर. मी तर डिवाइन लिहिणार. ओके, हेच लिहा. कारण खरंच आहे ना, किती म्हणजे लास्ट मंथ असतो वर्षाचा, बट किती वेगळंच एक त्याच्यामध्ये सेलिब्रेशन असतं, जॉय असतो. हो. काय लिहायचं डिसेंबर साठी? डिवाइन. बोलू मी? मी कृतज्ञ आहे डिवाइन 1 डिसेंबर साठी. माझ्या लग्नाचा 29वा वाढदिवस होता आणि माझ्या मुलीने आम्हाला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेली होती. वाव. वाव.
नोव्हेंबर महिन्याची एक मोमेंट शेअर करते मग. लिहिते मी ती नंतर, फक्त फोटो आता आली म्हणून सांगते. मी कृतज्ञ आहे 9 नोव्हेंबरची. माझी मैत्रीण अंजली ही माझ्याकडे पुण्याला आली होती. आम्ही तिचा 51वा बर्थडे सेलिब्रेशन केला. 51 दिवे केले व बस वाव. वाव. मी माझ्या सगळ्या बिल्डिंग मधल्या वा बायकांना बोलवून तिचा बर्थडे घरी सेलिब्रेट केला. खूप एन्जॉय केला. वाव. नाईस. मी खूप कृतज्ञ आहे डिवाइन डिसेंबरची, ज्यामध्ये मला खूप असं मंथच्या स्टार्टिंगलाच एक हॅप्पी मुमेंट मिळाली. माझी मुलगी असं सारखं मला रिमाइंड करते की पाहू आता हा लास्ट मंथ आहे, मस्त आपलं नेक्स्ट इयर स्टार्ट होणार. सो ती असं ते मला रिपीट जे करते अफर्मेशन सारखं, तर ते मला खूपच असं छान पूर्ण वर्ष आपलं कसं गेलं, छान गेलं. तर हे सगळं असं रिमाइंड करून देण्यासाठी आय एम सो ग्रेटफुल. सो थँक्यू वाव. सो मच डिवाइन डिसेंबर. वाव. I'm so happy and मी grateful कृत about December. This is really a magical month for me. I was able to attract money from people. I was able to attract love and uh, support from the different people and family members. Thank you so much, December. This was a great start. वाव. आय एम सो ग्रेटफुल फॉर द डिवाइन डिसेंबर मंथ, बिकॉज मी 1 डिसेंबरलाच डिसेंबर सेलिब्रेशन स्टार्ट केलेलं. लाईक आम्ही बॉनफायर पार्टी केलेलं, ओव्हरनाईट गप्पा गोष्टी, बरंच काय काय मजा केलेली. सो आय एम ग्रेटफुल फॉर दॅट मोमेंट. I'm so grateful and happy. December मध्ये I was able to get in touch with the universe and understand the बहिणी magical powers of December. So I was वाव. really in sync and I was resonated with December. So I'm so happy that December has given me so many things. वाव. Thank you so much. मी कृतज्ञ आहे डिवाइन 15 डिसेंबर साठी. त्या दिवशी माझ्या बहिणीच्या नातीचं बारसं होतं. तिचं नाव दिविशा ठेवलं आणि तो दिवस खूप एकदम मस्त, एकदम वाव मोमेंट्स होता माझ्यासाठी. वाव. मी कृतज्ञ आहे 22 डिसेंबरची, कारण माझ्या इथे सोसायटीमध्ये शिर्डीवरून साईबाबांच्या पादुका आल्या होत्या. खूप मोठा कार्यक्रम वाव. होता. वाव. मी कृतज्ञ आहे 4 डिसेंबरची, माझ्या नातीचा बर्थडे असतो. वाव. I'm so happy and grateful for December that I was able to attract money as well as I'm enjoying it now with my family and I was able to create a difference. Thank you so वाव. much, December. मी So happy. कृतज्ञ आहे हा, बोला बोला. बोला मॅडम बोला. नाही, तुम्ही बोला बोला. मी कृतज्ञ आहे डिसेंबर महिन्यामध्ये की या महिन्यामध्ये एवढे मॅजिक झालेले आहेत की समोरून मला फोन येतात माझ्या डील्स क्रॅक होण्यासाठी. एक नाही, दोन नाही, 3 डील्स अशा झालेल्या आहेत जेणेकरून खूप मोठ्या गोष्टी जानेवारी पासून चालू होणार आहेत. थँक्यू सो मच फॉर दोज डील्स. वाव. मी कृतज्ञ आहे डिवाइन 21 डिसेंबर साठी. कारण त्या दिवशी माझ्या भावजींचा 51वा बर्थडे होता आणि त्यांना काही चाहूल न लागू देता आम्ही त्यांचा सरप्राईज बर्थडे सेलिब्रेट केला. ते त्यांना माहितीच नव्हतं की त्यांचा आज बर्थडे. त्यांना असंच हॉटेलमध्ये घेऊन गेलो आणि सांगितलं इथे आपल्याला जेवायला जायचंय. आणि तिथे गेल्यावर त्यांचं एवढा सेलिब्रेशन केलं की ते स्वतःच खूप थक्क झाले बघून.
तो आनंदाचा क्षण माझ्यासाठी होता. वाव. I'm so grateful for the divine December because मी म्हणजे माझ्या ताईने माझ्या मुलासाठी छान रामेश्वरम वरून लुंगी आणि शर्टचा वाव. ड्रेस आणलेला. वाव. I'm so happy and grateful that I was able to meet so many book writers physically and congratulate them for writing the books and check that their books are bestseller not only in India but also in foreign countries. वाव. ते जरा लिहिते जरा. आय एम सो ग्रेटफुल. ना डिवाइन डिसेंबर 2 डिसेंबरला माझ्या मिस्टरांचा बर्थडे असतो. आम्ही तो खूप छान पद्धतीने सेलिब्रेट केला. वाव. हम्म. मी कृतज्ञ आहे 21 डिसेंबरची. त्या दिवशी माझ्या मुलाचा बर्थडे असतो आणि तो आम्ही खूप छान पद्धतीने साजरा केला. धन्यवाद धन्यवाद. वाव. वाव. मी कृतज्ञ आहे 15 डिसेंबरची. त्या दिवशी आपण सर्वजण मराठी मॅजिक बुकचे सगळेजण एकत्र भेटतो आणि खूप मजा म्हणजे डिवाईन असं आपण मेडिटेशन पण केलं आणि बुद्धीन सेमिनारला पण भेटलो. खूप छान वाटलं. सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वाव. वाव. मी कृतज्ञ आहे 25 डिसेंबरची की आम्ही 25 डिसेंबरला मॉलमध्ये जाऊन खूप खरेदी केली, शॉपिंग केली. वाव. वाव. मी कृतज्ञ आहे डिवाइन 25 डिसेंबरसाठी. माझी एक बहीण ख्रिश्चन मध्ये लग्न झालेलं आहे, तर तिने आम्हाला ख्रिसमससाठी तिच्या घरी डिनरला बोलावलं. वाव. वाव. मी कृतज्ञ आहे डिवाइन डिसेंबरची, ज्या मंथने मला भरभरून मॅजिक्स दिलेत रिलेशनशिपवर, मनीवर, माझ्या हेल्थवरती. सो आय एम सो ग्रेटफुल फॉर दॅट आणि खूपच अमेझिंग मंथ आहे हा माझ्यासाठी. थँक्यू सो मच. खरंच खरंच. वाव. मी कृतज्ञ आहे डिसेंबर महिन्यामध्ये मी दत्त जयंतीच्या दिवशी खूप साऱ्या लोकांना भेटलो, डोनेशन करू शकलो, परत श्रमदान करू शकलो, जेवण वाटण्यामध्ये सहभाग घेतला. थँक्यू सो मच डिसेंबर. मी कृतज्ञ आहे डिवाइन डिसेंबर महिन्यासाठी, कारण मी माझ्या आयुष्यात मला काही नको असलेल्या गोष्टींचा लेट गो केला आहे. कारण मला येणाऱ्या नवीन वर्षांमध्ये मला माझं सगळं काही चांगलं होण्यासाठी. वाव. सुपर. वाव. थँक्यू मॅम, मला पण रिमाइंड करण्यासाठी. हम्म. कारण हे मी नाही सुद्धा नाही वाव. अनुभवलंय. नाही, बरोबर आहे. नाही ते खरंच. ना तिथे लेट गोच करून टाकलं, कारण नकोच त्या गोष्टी घेऊन पुढे जाऊन आपण आपलं करेक्ट. आयुष्य कसं नाही करायचं ना. येस. म्हणजे नवीन अगदी खरं. वर्षाप्रमाणे नवीन आपलं आयुष्य घडवायचं आपल्याला. आणि करेक्ट. खरंच खरंच. हे मी लेट गो करणं मॅजिक बुक मधून प्राजक्ता मॅम आणि कीर्ती मॅम कडून शिकले. बरोबर. वाव. मी कृतज्ञ आहे डिसेंबर महिन्याची. मी गुरुचरित्राचं पारायण कम्प्लीट करू शकले. वाव. वा. मी कृतज्ञ आहे की या पारण्याचा मला प्रसाद मिळाला. थँक्यू. वाव.
मी कृतज्ञ आहे 25 डिसेंबरची, ज्या दिवशी आम्ही सतीशिर्डीला गेलो. तिथे मला साईबाबांचा म्हणजे आशीर्वाद मिळाल्यासारखं झाला. एकदम रोमांच आले दर्शन घेताना. वा धन्यवाद, धन्यवाद. वा. खूपच छान वाटलं होतं त्या दिवशी ना. येस. हम्म. मी कृतज्ञ आहे डिवाइन डिसेंबरची, बिकॉज डिसेंबर मंथमध्येच मला माझ्या पहिल्या प्रॉपर्टीची खूप छान एक डील मिळाली. सो त्या मॅमने मला फोन केला स्वतःहून, त्याच्यासाठी सुद्धा मी आभारी आहे. आणि ते जे काही एनर्जी ट्रान्सफर त्यांनी केलं त्याच्यासाठी सुद्धा मी खूप आभारी आहे. वाव. मॅम हा डिसेंबर मंथ आता 28 दिवस, आज 28 तारीख आहे ना, तर आपण पुढचे 3 दिवस कसं लिहिणार? 29, 30, 31. फ्युचर ग्रॅटिट्यूड करू शकता ना, फ्युचर ग्रॅटिट्यूड लिहू शकतो आपण. ओके, चालेल. मी कृतज्ञ आहे डिवाइन 31 डिसेंबरसाठी. माझ्या मुलीचा बर्थडे आहे आणि मी सगळ्या फॅमिलीला माझ्या घरी इन्व्हिटेशन दिलं आहे पार्टी करण्यासाठी. हम्म. आता फ्युचरचं लिहिता जाणार, प्रेझेंट वर्तमान काळात लिहायचं प्रेझेंट टेन्स मध्ये. करत आहे, करत आहे. हा, ओके एन्जॉय करत आहे, ओके ओके. साजरा करत आहे. सगळ्यांसाठीच आहे हे, की हो, फ्युचरचं लिहिताना प्रेझेंट टेन्स मध्ये लिहा. ओके मॅम, ओके. थँक्यू. मी कृतज्ञ आहे डिवाइन डिसेंबरची, आम्हाला चंद्रमोन मेडिटेशन साठी सामील होता आलो. तिथं खूप एन्जॉय केला. थँक्यू त्या मोमेंट साठी तुला. वाव. कृतज्ञ आहे 7 डिसेंबरची. माझी मुलगी मला खडकवासल्याला फिरायला घेऊन गेली होती. वाव. वाव. मी कृतज्ञ आहे डिवाइन डिसेंबरची, ज्या मंथमध्ये आमच्या 2 फॅन्टॅस्टिक ट्रिप झाल्या, ज्या की अनप्लॅन्ड होत्या आणि खूपच मजा केली आम्ही. सो थँक्यू सो मच. वाव. वाव. झालं लागलं. I'm so grateful for one of my friend, because तिने मला एक शिवाजी महाराजांवरती सुंदर नाटक आहे, गोष्ट इथे संपत नाही, ते बघण्याचं सजेस्ट केलं आणि मी त्याचे तिकीट पण बुक केले. मी खूप आभारी आहे डिवाइन डिसेंबर मंथची. तो शो होता 7 तारखेला आणि मी 8 तारखेला त्या नाट्यगृहात गेली होती. सो इट वॉज अ वाव मोमेंट फॉर मी. I'm so happy and grateful for December that I was able to celebrate Christmas with all cakes and gifts in my family. So I have gifted it to my daughter. Daughter has gifted something to me, and we enjoyed cakes, Christmas वा. moments. Thank you so much. मी डिवाइन 26 डिसेंबरसाठी कृतज्ञ आहे, कारण माझ्या बिल्डिंगमधला एका लग्नाला गेले होते. खूप आनंद मिळाला मला त्या दिवशी. मी आभारी आहे. वा.
मी कृतज्ञ आहे डिवाइन 15 डिसेंबरसाठी. माझ्या मधल्या जावेची 25वी अॅनिव्हर्सरी आम्ही हॉटेलमध्ये प्लॅन केली व मी त्यांच्याच दोघांसाठी मस्त साडी आणि दिरांसाठी जॉकेट घेऊन गेली. त्यांना इतकं आवडलं की त्यांनी ते कपडे, माझेच कपडे, त्यांच्या फंक्शन साठी घातले आणि इव्हन मी माझ्या जावेला छान तयार पण केलं. त्यामुळे ती त्यांच्यासाठी खूप मेमोरेबल मोमेंट्स ठेवली आम्ही आमची त्यांच्या आयुष्यामध्ये. वाव. छान. मी कृतज्ञ आहे डिवाइन डिसेंबरची, ज्याने पुन्हा एकदा मला अजून एक मॅजिक दाखवलंय. की मी खूप असं 4-5 महिन्यांपूर्वी ठरवलं होतं की मला डिसेंबर मंथ मध्ये क्रिसमस हॉलिडे मिळावं माझ्या ऑफिस थ्रू, आणि ते मॅजिक खरोखर कम्प्लीट झालंय. मला ह्या वर्षी खरोखर क्रिसमस हॉलिडेज मिळालेत फॉर 10 डेज. वाव. खूपच हॅप्पी आहे. म्हणजे मला पुन्हा एकदा स्कूलमध्ये गेल्यासारखी फिलिंग आली की वाव, मस्त 8 ते 10 दिवस सुट्टी. वाव. वाव. मी डिवाइन 9 डिसेंबरसाठी आभार कृतज्ञ आहे. माझ्या मुलीच्या मैत्रिणीचं लग्न होतं 14 डिसेंबरला. तर मी तिला केळवण्यासाठी बोलावून तिला चांगलं सुंदर जेवण दिलं आणि तिला ओटीमध्ये साडी दिली. ती खूप खुश झाली. तिला साडी खूप आवडली. वाव. आय एम सो ग्रेटफुल फॉर द डिवाइन डिसेंबर बिकॉज मी माझं काश्मीर ट्रिप प्लॅन केले. Oh wow, वाव. Sundar. वाव. I'm so happy and grateful for the vacations which everybody is receiving, and I'm able to enjoy this vacations with my family members. Thank you so much. वाव. मी कृतज्ञ आहे 25 डिसेंबरची. माझ्या मैत्रिणीचा बर्थडे असतो. मी तिला विश करण्यासाठी सकाळी फोन केला तर ती मला विचारते कुणाचा बर्थडे आज. वाव. आय एम सो ग्रेटफुल फॉर द डिवाइन डिसेंबर मंथ बिकॉज मी नवीन पुस्तकं बाय केली वाचण्यासाठी. I'm so happy and grateful to my dogs who loves me unconditionally and creates happiness in my house. Thank you so much. वाव. आय एम सो ग्रेटफुल फॉर द डिवाइन डिसेंबर मंथ बिकॉज मृदुल मॅमने खूप छान मेडिटेशन घेतलेलं. मॅम 5-25 झालं. 25. 5:55 झालेत. आपल्याला तेही करायचं आहे ना. येस येस, करूया. थँक्यू अरुणा मॅम लक्षात करण्यासाठी. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. 1 मिनिट लिहिणं थांबवा. डोळे बंद करायचे आहेत. मोठा खोल श्वास घ्या. खोल श्वास सोडा. आपल्या हृदयावर आपला उजवा हात ठेवा आणि उजव्या हातावर डावा हात ठेवा. आणि जे काही आपण 9 नोव्हेंबर आणि डिवाइन डिसेंबर म्हटलं आहे, तर आपण अगदी आपल्या हृदयापासून कृतज्ञता व्यक्त करायची आहे या सुंदर अशा नाईस आणि डिवाइन महिन्यांसाठी. सो मी माझ्या अगदी मनापासून, हृदयापासून आभारी आहे युनिव्हर्सचे, स्वामी बाप्पांचे. नोव्हेंबर महिन्यामध्ये एवढ्या जादुई गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये आणल्या. मला त्या साजरा करण्याचा, मला त्या अनुभवण्याची संधी दिली. त्याच्यासाठी खरंच मी खूप 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 कृतज्ञ आहे. मी मनापासून आभारी आहे डिवाइन डिसेंबर महिन्याची, कारण या महिन्यामध्ये भरपूर काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या. भरपूर काही गोष्टी साजरा करण्याचं संधी मला युनिव्हर्सने दिली. तो खरंच मी खूप मनापासून आभारी आहे
या डिवाइन अशा डिसेंबर महिन्याची. वाव. थँक्यू. 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 थँक्यू एव्हरीवन. आता दिस इज टाइम टू शेअर अ वाव मोमेंट. सगळ्यांनी काल पूर्ण दिवसभरामध्ये काय काय छान झालं हे वाव मोमेंट अनम्यूट करून एकेकाने शेअर करायचे आहेत. सो स्टार्ट शेअरिंग. वाव, काल मी रव्याचे लाडू बनवले आणि सगळ्यांना खूप आवडले. वाव. वाव Wow. वाव, मी काल गावी आली आणि माझ्या भाच्याला सांगितलं होतं मी येणार आहे, त्याने घरीच नाही सांगितलं, सगळ्यांना सरप्राईज झालं. तर ती माझ्यासाठी वाव मोमेंट होती. सगळे वाव. वहिनी वगैरे आई वगैरे, अरे तू कुठे आलीस, असं अचानक त्यांना धक्का बसला. वाव. माझ्यासाठी वाव होतं काल मी ऑफिसला टिफिन घेऊन नव्हते गेले आणि मला बाहेर मागून खायचं होतं आणि मला बाहेरचं अन्न आवडत असतं, मी खात नाही जास्त. तर माझे कलिक मला असं सहज म्हणाले, मॅम माझा टिफिन तुम्ही खाल का, आज मी बाहेर खाणार आहे. आणि त्याच्या टिफिन मध्ये पुलाव म्हणजे खूप छान जेवण होतं. तो एक माझ्यासाठी वाव. moment होता. वा. आणि म्हणजे ते वाव मुमेंट आहे असे नाही सांगता येणार मी ऍक्च्युली मॅडम. पण मी काल माझ्या ऍक्च्युली चुलत भावाची माझ्या मिसेस म्हणजे माझी वहिनी एक्सपायर झाली, मग मी त्यांना भेटायसाठी आली. पण आता आज 12 उद्या दिवस होती. ती भावाची मुलगी कोणापाशी पण रडली नव्हती. आणि मी गेल्यानंतर तिने मला मम्मीचा फोटो मोबाईल मधला दाखवला. आणि ती थोडीशी अशी अनकॉन्शियस आहे. ती माझ्याकडे येऊन माझ्या गळ्याला पण एवढी मोठ्यानं रडायला लागली. माझा भाऊ म्हणला ती एवढे दिवसात रडलीच नाही आणि तू आल्यानंतर रडायला लागली. म्हणजे हे कुठेतरी आपण मॅजिक प्रूफ करतो, जिथं मला आतून थोडस आपल्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्हिटी किंवा वेगळं काहीतरी आहे हे तिथं मला जाणवलं. म्हणजे ती मुलगी माझ्याकडे व्यक्त होऊ शकली. येस. थँक्यू. थँक्यू फॉर शेअरिंग. नेक्स्ट. माझ्यासाठी कालची वाव मुमेंट म्हणजे काल आम्ही अचानक प्लॅन केला की आज आम्ही पहाटे सिंहगडला जाणार आहे. सो या कॉल नंतर आम्ही जाणार आहे. So ती कालच्यासाठी माझ्यासाठी सगळ्यात वाव मुमेंट होती. कारण मी या वा. मंथ मध्ये प्रतापगडला पण जाऊन आली. सो मी खूपच ग्रेटफुल समजते स्वतःला की मला या मंथ मध्ये 2 किल्ल्यांवरती विजिट करायला मिळतंय. थँक्यू सो मच. छान छान. वाव. माझ्यासाठी वाव मोमेंट होती कालची. मी मैत्रिणीला फोन करायला आणि ती पुण्याला निघायला एकच वेळ झाली. म्हणजे ती मुंबईवरनं उद्यासाठी येणार होती. वास्तुशांती माझ्या मैत्रिणीची आहे, तिथं आम्ही उद्या सगळेजण भेटणार आहोत. वाव. त्यासाठी पण धन्यवाद धन्यवाद. Thank you so much for the yesterday's wow moment. आणि मला एक सरप्राईज ट्रीट मिळाली बायकोकडून माझ्या. मी जेवायला बाहेर गेलो होतो. थँक्यू सो मच. वाव. थँक्यू सो मच फॉर द वाव मोमेंट. माझ्या मुलीने माझ्यासाठी काल शर्ट परचेस केला, खूप छान. वाव. 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 सो 6 वाजलेले आहे. सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू या प्रॅक्टिसला जॉईन करण्यासाठी. आणि कालच आपल्या कृष्णकृपा यूट्यूब चॅनेलवरती एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. 2025 मध्ये आपण मॅनिफेस्टेशन करण्यासाठी काही अफर्मेशन्स मध्ये पुष्टीकरणे पाठवलेली आहे. सो मी सगळ्यांना विनंती करेल की ती रोज लिहायची आहे. 3 सिंगल लाईन एका एका ओळीचे ते आहेत, पण रोज हो. लिहायचे आहेत. आणि ते लिहिण्यासाठी मी असं सजेस्ट करेल की आपण आपले ग्रॅटिट्यूड लिहिण्याच्या आधी किंवा लिहून झाल्यानंतर, म्हणजे हे रिच्युअल बनवायचं आहे की 2025 मध्ये मी जेव्हा जेव्हा रोज लिहिणार, ते जेव्हा जेव्हा नाही ग्रॅटिट्यूड रोज लिहितो आपण, तर ते सुद्धा मी रोज लिहिणार. जे कोणी असं असेल जे लिहू शकत नाही किंवा लिहिता येत नाहीये, त्या लोकांनी ते बोलायचं आहे. तो काय, आय एम खूप हो सॉरी, मी मॅम. मिस केलं. काय लिहायचं आपल्याला? ते ग्रुपवर ग्रुपवर टाकलंय पाठवलेलं मॅम. आहे दीपक सर.
तर तो व्हिडिओ एकदा बघा तुम्ही, तुम्हाला आयडिया येईल की काय प्रॅक्टिस करायची आहे किंवा कशासाठी ते करायची पाहिलं आहे. मी. कारण 9 हा नंबर जो आहे तो हा. कम्प्लिशन, ट्रान्सफॉर्मेशन किंवा लेट गो करण्यासाठीचा आकडा मानला जातो न्यूमरोलॉजीमध्ये. बट म्हणजे बिलीव्ह करतो नाही करतो दॅट इज डिफरंट थिंग, बट ॲज अन मॅजिकल प्रॅक्टिशनर किंवा मॅजिक बुक प्रॅक्टिशनर म्हणजे आपण सगळे लर्नर आहोत राईट. आणि जर एखादी काही माहिती आपल्याला मिळाली तर काय हरकत आहे प्रॅक्टिस करायला त्याची, राईट. बरोबर. सगळ्यांनी तो व्हिडिओ बघा, लक्ष देऊन बघा, नुसता बघू नका, लक्ष देऊन बघा आणि लिहून ठेवा. ते मी ग्रुपमध्ये पण पाठवलेलं आहे. 3 सेंटेन्स आहेत ना मॅम ते तुम्ही पाठवलेले? येस. कोणाला इंग्लिशमध्ये हवे असतील तर सांगा, मी ग्रुपमध्ये टाकेन इंग्लिशमध्ये पण. मराठीमधले मी ऑलरेडी टाकले आहे. सो सगळ्यांनी आठवणीने करायचं आहे ते 1 जानेवारी पासून. अच्छा. ते येस. कंटिन्यू पुढे आपला डिसेंबर येईपर्यंत आपण रोजच्या कृतज्ञता ते लिहायचंच आहे. येस. ओके. पुढच्या डिसेंबर महिन्यामध्ये सेम थँक्यू 25 प्रॅक्टिस करताना हे एक ग्रॅटिट्यूड आपल्याला लिहायचं आहे मग तेव्हा. हो. आणि आता नवीन जानेवारी मध्ये येईल तेव्हा तुम्ही ते सेंटेन्स दिले नाही का? चला तर मग आपण ह्या जानेवारी हां. महिन्यात तेही लिहायचं आहे ना मॅम? ओके. हो, हो.